Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard story or topic 4.4, The Unsinkable Ship. कधीही न बुडणारी जहाज. This is the Titanic story. The Unsinkable Ship म्हणजेच न बुडणारे जहाज. टायटॅनिकची स्टोरी ही आपण आज बघणार आहोत. ऑन 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. दिवस 10 एप्रिल 1912. जगातील सर्वात मोठ्या आलिशान जहाजाने इंग्लंडमधील साउथहॅम्प्टनहून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान केले. साउथहॅम्प्टन मधून ते इंग्लंडला जहाज निघालेलं होतं. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. त्या जहाजाचे नाव होते टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ अतिविशाल असा होतो. दिस वॉज हर मेडन व्हॉयज, दॅट इज हर फर्स्ट व्हॉयज. या जहाजाचा हा पहिला जलप्रवास होता. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशियन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. आपल्याबरोबर 2000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते निघाले होते. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. टायटॅनिक जणू एक तरंगते शहर बनले होते. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावाजत होते. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining rooms, shop and swimming pools. त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड मोठ्या हॉटेलसारखा होता. भव्य जिने, विशाल भोजनगृहे, दुकाने आणि तरण तलावही त्यामध्ये होते. Now, everyone thought that द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. टायटॅनिक मधील प्रत्येक जर काय टायटॅनिक कधीही बुडणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. दे कॉल हर अनसिंकेबल शिप. न बुडणारे जहाज असे त्याला संबोधले जात होते. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ धिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. जहाजाची बांधणी करणारे नाही त्याबद्दल एवढी खात्री होती की त्यांनी फारच थोड्या जीवनरक्षक बोटींची जहाजावर व्यवस्था केली होती. द जर्नी वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल. प्रवास खूपच आरामदायी होता. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. पाहतो व्हेरी कम्फर्टेबल होता म्हणजे आरामदायी होता. प्रवास खूपच आरामदायी होता. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना अभिमान वाटत होता. They felt safe. त्यांना सुरक्षितही वाटत होते. Then came the night of 14 April. आणि मग 14 एप्रिलची ती रात्र आली. The sky was clear and the sea was calm. आकाश निरभ्र होते आणि समुद्रही शांत होता. Many of the passengers were asleep. बरेचसे प्रवासी झोपलेले होते किंवा निद्राधीन झालेले होते. Captain Smith knew that there were icebergs nearby. Iceberg means a very large mass of ice floating इन द सी. हिमनग बघा इथे चित्रामध्ये दाखवल्या पद्धतीने त्या जवळपास कुठेतरी हिमनग आहेत. हिमनग म्हणजे हे अशा पद्धतीने बर्फाचे डोंगर आहेत असे हिमनग आहेत हे कॅप्टन स्मिथला माहीत होते.
त्यामुळे त्याने नियर बाय, सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. म्हणूनच त्यामुळेच त्याने एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरून त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानक रात्री 11:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने गारठला. ही ग्रीव कोल्ड, भीतीने गारठला. विथ फिअर, तो भीतीने पूर्ण गारठून गेला. अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन फ्रंट पाथ ऑफ द टायटॅनिक. एक अतिप्रचंड, अतिशय मोठा हिमनग टायटॅनिकच्या वाटेवर उभा ठाकला होता. आइसबर्ग ही एल, हिमनग असा तो जोराने ओरडला. तो जो टपावर बसलेला जो माणूस होता तो मोठ्याने ओरडला. द कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टिअर मी टू टर्न, जवळ जहाज वळवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग, बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली अँड हर साइड scrap means scratch deep against a rough surface means घासला गेला किंवा घसटला गेला. द माउंटेन ऑफ आईस. बघा, कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण जहाजाने अतिशय संतपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक्स ऑफ द आइसबर्ग, कट होल्स अलॉंग द शिप साइड. जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेला. वॉटर बिगॅन टू पॉर इन टू द लोअर डेक्स. खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागले. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. कॅप्टन स्मिथ अँड धिस क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोटिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे खलाशी साथीदार होते, ते जहाजामध्ये शिरणाऱ्या पाण्याला प्रचंड प्रवाह होता, तो रोखू शकले नाहीत. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. जे न बुडणारे जहाज होते ते आता बुडू लागले होते. ॲट 12:15 AM कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेज ऑन रेडिओ ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. 12:15 किंवा 12:15 वाजता कॅप्टन स्मिथने जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचा संदेश पाठवला. हेल्प, टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली. देन ही ऑर्डर द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरा करा किंवा घाई करा. त्यानंतर त्याने आपल्या असा संदेश त्यांनी हेल्प मदतीसाठी त्याने संदेश पाठवला. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना उठवण्याचा आदेश दिला. A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. द कॅलिफोर्निया नावाचे जहाज फक्त 20 मैलावर होते, पण त्याला टायटॅनिकचा संदेश मिळालाच नाही. मेसेज मिळाला नाही कारण बिकॉज हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. कारण त्यावरचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक सुद्धा तो झोपलेला होता. Another ship called the Cramthesia heard the Titanic's call and sailed at full speed towards her. आणखी एका कॅप्थेशिया नावाचं जहाजाने टायटॅनिकचा हाका किंवा टायटॅनिकचा संदेश ऐकला आणि अतिजलद गतीने वेगाने ते त्याच्या दिशेने येण्यास निघाले. Unfortunately, the Cramthesia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. परंतु दुर्दैवाने क्रॅम्थेशिया खूप लांब अंतरावर होते, त्यामुळे टायटॅनिक पाशी पोहोचण्यास त्याला 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. दरम्यान टायटॅनिक जलद गतीने बुडू लागले होते. The crew lowered the lifeboats into the sea. But there was only enough space in the boat for a few hundred passengers. खलाशांनी
जीवन संरक्षण बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली. मात्र केवळ काहीशे प्रवाशांना नेता येईल एवढीच त्यांची क्षमता होती. द टायटॅनिक हॅड मोअर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. टायटॅनिकवर त्यावेळी 2000पेक्षाही जास्त प्रवासी हजर होते. द शिप बिगॅन टू टिल्ट मीन्स मूव्ह इन द स्लोपिंग बेंट पोझिशन मीन्स तिरपे होणे किंवा झुकणे. जसे त्या चित्रामध्ये दाखवले बघा, ते अर्ध कसं झुकलेलं आहे पाण्यामध्ये. टिल्ट इन टू द सी. जहाज समुद्राच्या किंवा समुद्रात झुकायला लागले होते. पीपल बिगॅन टू जम्प फ्रॉम द डेक इन टू द आईस कोल्ड वॉटर. लोक कठड्यावरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या टाकू लागले. With its lights still shining, the Titanic stood upright for a few minutes. जहाजावरील दिवे चमकत होते. बघा इथे दिसत आहेत बघा या चित्रामध्ये जसे दाखवले लाईट चमकत आहेत, दिवे चमकत आहेत तसे तोवर टायटॅनिक काही मिनिटे समुद्रात ताट उभे होते. इथे बघा ताट दाखवले त्या पद्धतीने उभे होते. But then at 2:20 AM on 15 April she vanished into the sea. बघा 15 पर्यंत ताट उभे होते. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे दिसेनासे झाले. अबाउट 1500 पीपल्स ड्राउन. जहाजावरचे जवळजवळ 1500 लोक त्या जहाजाबरोबर बुडाले, समुद्रात बुडाले. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे बरेचसे कर्मचारीही जहाजाबरोबर पाण्याखाली गेले. द क्रॅम्प्टेशिया अराइव्ह ॲट 3:40 AM. क्रॅम्प्टेशिया हे 3:40 क्रॅम्प्टेशिया तिथे और कार्पेथिया तो कार्पेथिया अराइव्ह ॲट 3:40 AM. तिथे बघा 3:40 कार्पेथिया तिथे पोहोचले. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ह 700 पीपल इन देम. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीवन संरक्षण बोटी शोधून त्यांच्या मदतीने 700 लोकांचे प्राण वाचवले. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूल फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडाचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले. बट ऑलमोस्ट ऑल ऑफ द पीपल इन द वॉटर हॅड ड्राउन और डायड ऑफ कोल्ड. पण जवळजवळ सर्व माणसे पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावलेली होती. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. त्यांना वाचवायला कार्पेथियाला सुद्धा उशीर झालेला होता. The sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ships. या बुडणाऱ्या टायटॅनिकने जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पाडले. They ask why ships carry such a few lifeboats and why they turn off their radios. जहाजावरील जीवन संरक्षण बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले असे प्रश्न लोक विचारू लागले. In 1930 it was decided that all ships must have enough rooms in their lifeboats to carry everyone on board. 1913 मध्ये प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवन संरक्षण बोटीची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केले गेले. It was also decided that ships must keep their radio working every hour of the day and night. तसेच जहाजांनी आपले रेडिओ दिवस आणि रात्रीचा प्रत्येक तास चालू ठेवले पाहिजेत असेही ठरवण्यात आले. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. 1985 मध्ये शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. They found the ship laying in 2 pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters means 13,000 feet. त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळपास 4,000 मीटर किंवा 13,000 फीट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. Later,
They took photographs of the wreck and brought small part of it to the surface of the water. त्यानंतर त्यांनी त्या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर आणले. इथे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे पाण्याच्या खाली ते गेलेलं आहे पूर्ण ते जहाज. There are many stories of bravery on that terrible nights in the April 1912. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहस कथा प्रचलित आहेत. 1998 the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केलेला आहे. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. ती अतिशय गंभीर किंवा विषण्ण करणारा चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू असतात. अशा प्रकारे ही अनसिंकेबल शिपची स्टोरी आहे. नाव आता आपण बघूया बघा त्याचे मार्जिन क्वेश्चन्स. मार्जिन क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे व्हाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. आन्सर द शिप वॉज कॉल्ड टायटॅनिक बिकॉज द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. सेकंड क्वेश्चन व्हॉट फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप. आन्सर आहे बघा टायटॅनिक कॅरी मोर दॅन 2000 passengers. She was like a large hotel with grand staircases, dining rooms, shops and swimming pools. Third question. What made the man turn cold with fright? Answer. The man saw a huge iceberg stood right in the path of the Titanic, made him turn cold with fright. Fourth question. What was the damage caused to the ship? Answer. Titanic scraped the mountain of ice and the iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks. Question number 5. Why were the passengers in grave dangers? Answer. The passengers were in grave dangers because the ships California and Carpathia were far away from Titanic. The Titanic was sinking rapidly. The ship began to tilt into the sea. The Titanic had more than 2000 passengers but not enough lifeboats available on the ship. Sixth question. Why could Carpathia not do much to save more lives? Answer. To Carpathia could not do much to save more lives because it was far away when it heard the Titanic's call. The Carpathia arrived at 3:40 a.m. The ship's crew found the lifeboats and saved 700 people. But almost all the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. Seventh question. What two compulsions were laid down for all ships in 1913? Answer. The two compulsions were laid down for all ships in 1913 were: first, all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board, and second, ships must keep their radios working every hour of the day and night. Eighth question. How far had the Titanic sunk? Answer is the Titanic had sunk at the depth of 4000 meters means 13,000 feet.